आली आहे, काय विषय आहे? सर, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सध्या शेतकऱ्यांनी शेतामध्ये जे रब्बी फसलीमध्ये धान आणि मकाला जे लावलेलं आहे, त्या धान आणि मक्याच्या फसलीकरता दररोज 24 तासापैकी कमीत कमी 15 ते 20 तास शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक सप्लाय झालं पाहिजे. जर 8 तासामध्ये काही पुरेसा पाणी होत नाही शेताला, त्याच्यामुळे उत्पादन बरोबर होत नाही. हा शेतकऱ्यांवरती अन्याय आहे. दुसरा मुद्दा आहे की खरीप हंगामाचे धान शेतकऱ्यांनी महामंडळामध्ये विकले, परंतु अजूनही बऱ्याचशा शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. तर ते शेतकऱ्यांचे चुकारे लवकरात लवकर महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी द्यावे. तिसरा मुद्दा आहे की आता रब्बी फसलीकरिता शेतकऱ्यांनी जे धान आणि मका जे लावलेलं आहे त्याचं ई पीक व्हावं, की जेणेकरून शेतकऱ्यांना ते धान विकायला ते सोपं जाईल. त्यानंतर शेतकऱ्यांना जे जंगली जनावरं जसं बंदर आहेत, डुक्कर आहेत किंवा अजून निलगाय वगैरे आहेत, अशा प्रकारच्या जनावरांपासून जो शेतकऱ्यांचा जो नुकसान होतो त्या नुकसानीची भरपाई करावी आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटनी आपल्या जनावरांवरती कंट्रोल करावं. आमचा पुढचा मुद्दा आहे की आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये एक अदानी पॉवर प्लांट आहे. अदानी पॉवर प्लांट गोंदिया जिल्ह्याचं जमीन वापरते, गोंदिया जिल्ह्याचं पाणी वापरते. होणारं प्रदूषण गोंदिया जिल्ह्याचे लोक सहन करतात, परंतु ते त्या इलेक्ट्रिसिटीचे जे प्रोडक्शन आहे ते जर गोंदिया जिल्ह्याच्या लोकांना त्याचा जर फायदा मिळत नसेल तर त्या पॉवर प्लांटचा उपयोग काय आम्हाला? हा खूप मोठा प्रश्न गोंदिया जिल्ह्याच्या लोकांच्या समोर आहे. सरकार बाकी कारखानदारांना किंवा राईस मिलला असं कधी म्हणत नाही की तुम्ही 8 दिवसातून 8 ते 10 तासच तुम्हाला इलेक्ट्रिसिटी मिळेल. मग शेतकऱ्यांच्याच बाबतीमध्ये असं नाही का? त्यानंतर जे सरकार आता भारत सरकार जे जातीय जनगणना करत आहे ते त्या जनगणनेमध्ये ओबीसीचं जातीय जनगणनेचं कॉलम असलं पाहिजे, ही आमचं बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीची मागणी आहे. आणि UGCचा जो मुद्दा आहे, सध्या UGCने जे नोटिफिकेशन तयार केला होता तो नोटिफिकेशन लागू करण्यात यावा लवकरात लवकर, की जेणेकरून SC ST OBCच्या विद्यार्थ्यांवरती कोणत्या प्रकारचा अन्याय होणार नाही, ही आमची मागणी आहे. आपल्या ज्या काही मागण्या आहेत हो, त्याची आपण आवेदन कुठे केलं आहे का? याच्यापूर्वी आम्ही 12/1/2026ला आदरणीय कलेक्टर साहेब गोंदिया जिल्हा यांना निवेदन दिलं होतं, परंतु त्याचं आमचं समाधान काही बरोबर झालं नाही. आणि लवकरच आता शेतकरी आपल्या शेताच्या कामापासून जर थोडेसे मोकळे झाले की येत्या 15 दिवसामध्ये आम्ही ह्या सर्व समस्यांना धरून आम्ही कलेक्टर साहेबांच्या कार्यालयावरती मोर्चा काढू. आपण जर पाहिलं तर सरकार म्हणते की हे सामान्य लोकांचं सरकार आहे, शेतकऱ्यांचं हिताचं सरकार आहे, पण आपण आरोप करताय, मग आपण सरकारला काय म्हणाल? सर, जर शेतकऱ्यांच्या हिताचं जर सरकार असतं तर एकीकडे स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही शेतकऱ्यांना बरोबर 15 ते 20 तास दररोज जर इलेक्ट्रिसिटी सप्लाय करत नसेल तर हे सरकार काय कामाचं लोकांच्या? दुसरीकडे हीच नीती उद्योगपतींच्या बाबतीमध्ये होत नाही. उद्योगपतींना मात्र 24 तास, मग ते राईस मिल चालवायचे असतील, MIDC कारखाने चालवायचे असतील किंवा कोणते उद्योग चालवायचे असतील तर त्यांना मात्र पूर्ण 24 तास इलेक्ट्रिसिटी सप्लाय होते. गोंदियात देवरी तालुक्यामध्ये आपल्या गोंदिया एक परिणय फुके जे BJPचे जे MLC आहेत त्यांचा एक कारखाना आहे, इथेनॉलचा कारखाना आहे. त्या इथेनॉलच्या कारखान्याला बरोबर 24 तास त्या ठिकाणी इलेक्ट्रिक सप्लाय होते, परंतु शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असं का भेदभाव होतो? मग हे शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार म्हणायचं की उद्योगपतींच्या हिताचं सरकार म्हणायचं?